मित्रांनो, हा आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट. हे बघा, तुम्ही बघू शकता, हा आहे नवी मुंबई एअरपोर्ट आहे. मी इथं पहिल्यांदा आलो आहे. आता मला पण एक्सप्लोअर करायचं आहे हा एअरपोर्ट. तर काय काय आहे इथं आपण बघून घेऊया जरा. तर इथं लिहिलं आहे एअरलाईन ऑफिसेस. तर इथं डाऊनला जाणार तर तुम्हाला एअरलाईन ऑफिस दिसणार आणि हे आहे अरायवल वगैरे लिहिलेलं आहे. हे बघा. आणि पुढे काय बघू, विमान सेवा कार्यालय. इथं लिफ्ट वगैरे आहे, एलिव्हेटर टू एअरलाईन ऑफिस. आणि हे बघा, अगर तुम्हाला टॉयलेट वगैरे जायचं तर इथं आहे, ॲरो दिला आहे. ॲक्सेसिबल टॉयलेट, बेबी केअर रूम, इन्फॉर्मेशन डेस्क, एअरलाईन ऑफिसेस, एअरलाईन काउंटर, टर्मिनल मॅनेजर. तर तुम्हाला काही शोधायची गरज नाही, इकडं सगळी माहिती दिली आहे. त्यानुसार त्या डायरेक्शनला तुम्ही जायचं आहे. आणि इथं आहे चेक इन. तुमचे फ्लाईट नंबर तुम्हाला दिसणार, टायमिंग दिसणार वगैरे. आणि डेस्टिनेशन कुठे जायचं, तुम्हाला तुमच्या फ्लाईटची इन्फॉर्मेशन हवी असेल तर ही स्क्रीन आहे. या स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकतात. हे बघा, इथं काय दिलं आहे, इंटरनॅशनल सिक्युरिटी चेक करायचं असेल तर समोरचा ॲरो दिलेला आहे. डोमेस्टिक सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन करायचं असेल तर समोर जायचं आहे. सेल्फ बॅग ड्रॉप करायचं असेल तर या डायरेक्शनला जायचं आहे. ओव्हरसाईज बॅग असेल तर तिकडे जायचं आहे. मनी एक्सचेंज पण आहे, ATM आहे, मेडिकल रूमसुद्धा आहे. हे बघा, आता आपण थोडं पुढे जाऊया. इथं बघा किती मोठी स्क्रीन दिली आहे सर्कलमध्ये. हे बघा, चेंज होत राहते ही. आणि इथं तुम्हाला माझा व्हिडिओ पण दिसणार आहे, पण तुम्ही जसं इथं जाणार ना ते हे बघा, पाणी कसं असतं तसं हे चेंज होत राहणार. आता मी जसं समजा आता हँड मुवमेंट केलं ना तर हे सुद्धा हलणार. बॉडी मुवमेंट करेल तरी ते हलणार. असं बघा, ते हलते बॉडी मुवमेंट केल्यावरती. तर खूप अमेझिंग आहे एअरपोर्ट, जरा वेगळा आहे, मस्त. पहिल्यांदा एक्सप्लोर करतो मी. आणि इथं बघा, हे तुम्ही तुमचे बॅग वगैरे ड्रॉप करू शकता. इथं चेक इन काउंटर वगैरे आहे. इथं चेक इन A, चेक इन B असे अल्फाबेटनुसार दिलेले आहे. हे बघा, सध्या इथे इंडिगोच फ्लाईट आहे आपल्याला बघायला मिळतं. इथं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, हा म्हणजे DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नवी मुंबईला. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चेक इनची स्क्रीन दिसणार. इकडे तुम्ही तुमचा फ्लाईट नंबर बघू शकता, त्याचा टाईम बघू शकतात, सगळं बघू शकतात. आपातकालीन एक्झिट. आता तुम्हाला एमर्जन्सी काय एक्झिट करायचं असेल तर प्रत्येक गेटमधून तुम्हाला एक्झिट नाही भेटणार. आता इथं ही एक्झिट आहे, एमर्जन्सी एक्झिट, तर इथून तुम्हाला एक्झिट भेटू शकतं काय एमर्जन्सी वगैरे असेल तर. CISF कंट्रोल रूम. इथं कंट्रोल रूम वगैरे आहे. हे बघा, जे सिक्युरिटी गार्ड असतात, CISF असतात, त्यांचं इथं कंट्रोल रूम आहे. ॲक्सेस बॅगेज. हे बघा, तिथं आपण बघितली होती की इंडिगोची म्हणजे हे होतं, इंडिगो काउंटर होता. आणि इथं तुम्ही बघू शकता चेक इन C लिहिलं आहे. इथं आहे आकाशा एअरचा काउंटर आहे. म्हणजे जे एअरलाईन आहे इकडं या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला, ते आपल्याला इथे स्क्रीनला दाखवणार आहे. आता काय स्क्रीन डिस्प्ले नाही करते, म्हणजे एअरलाईनचे नावं डिस्प्ले नाही करते, ते नंतर करणार टायमानुसार, पण सध्या नाही करते. हे बघा, खूप सुंदर ह्यांनी हे केलं आहे, म्हणजे बनवलं आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे बघा, समोर बघा किती ग्रीनरी आहे, म्हणजे असं वॉलवरती. आता सध्या बघा काउंटर खाली आहे, कारण की फ्लाईटचा टाईम वगैरे नसेल झालेला आहे, या काय अजून टाईम असेल म्हणून. नंतर इथं गर्दी होणार, लाईन वगैरे लागणार. डोमेस्टिक डिपार्चर. हे जे इंडिगो फ्लाईट आहे हे सगळे डोमेस्टिक फ्लाईट आहे. आता सध्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये डोमेस्टिक फ्लाईटच आहे सध्या तरी. अजून इंटरनॅशनल चालू नाही केलं आहे, ते करतील. हे पण इथं ट्रॉल्या वगैरे आहे, भरपूर ट्रॉल्या आहे. तुम्हाला तुमचे बॅग वगैरे ठेवायचे असेल, खूप सारे बॅगा असेल, तर या ट्रॉल्यांचा यूज करू शकता तुम्ही लोक. खूप छान बनवला आहे एअरपोर्ट हा.
तुम्हाला तुमचे बॅग वगैरे इथं ड्रॉप करून चेक इन करून वगैरे इथं तुम्हाला आतमध्ये बोर्डिंग पास स्कॅन करून आतमध्ये तुम्हाला एंट्री करायची तुमच्या फ्लाईटपर्यंत. तर ते मी तुम्हाला पण दाखवणार आहे पुढे. तोपर्यंत आपण हा एअरपोर्ट बघून घेऊया इकडं कसा आहे. तुम्ही तर बघताय माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघू शकता आता माझी फ्लाईट आहे 4:50ची. फ्लाईट नंबर आहे 6E2145 आणि चंदीगडला जातो आहे मी आता. B3 ते B17 काउंटरवरती जायचं आहे मला चेक इन करायला आणि ऑन टाईम आहे, टायमावरती फ्लाईट आहे असं लिहिलेलं आहे इकडं. तर तुम्हाला तुमचा फ्लाईटचा टायमिंग कधी डिपार्चर होणार आहे, फ्लाईटचा नंबर दिसेल कोणती फ्लाईट आहे, डेस्टिनेशन दिसणार आहे कुठे जायचं आहे आणि कुठल्या काउंटरवर चेक इन करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे आणि फ्लाईट टायमावरती हा या डिले आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं होतं B3 to B17 आहे काउंटर, म्हणजे मी तिथं चेक इन करू शकतो. तर समोर तुम्ही बघू शकतात की बघा हा B आहे, चेक इन B लिहिलं आहे आणि इथे लिहिलं आहे की B3 to म्हणजे असं आहे B17पर्यंत आहे बघा. तो B3 पासून स्टार्ट आहे इंडिगो आणि B17पर्यंत आहे तिथं कोपऱ्यामध्ये. तर यापैकी कोणत्याही चेक इन काउंटरवरती मी चेक इन करू शकतो माझी फ्लाईट. ठीक आहे. तर आता मी चेक इन करणार आहे आणि माझा बॅग ड्रॉप करणार आहे तिकडं. ठीक आहे. आता बोर्डिंग पास स्कॅन केला मागे आणि आता आतमध्ये आलो आहे बघा. आता इथं आपले बॅगेज वगैरे आहे ना, जे आता हे बॅग घातले हे इथं स्कॅन होतील.